आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर आपल्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी उजव्याच बाजूला सन्माननीय सुजित तात्या शेठ पाटील साहेबांचा स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या नावाने स्टँड देखील तिथे उभारण्यात आला आहे. येत्या मेगा फायनल डे पर्यंत नक्कीच तात्या शेठ यांची देखील या स्पर्धेसाठी भेट आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट इयर देखील आले होते. त्यांचं देखील क्रिकेटवरती सातत्याने प्रेम लायला एक लेजंड खेळाडू आहेत आणि जेव्हा पण आज पण मैदानात जेव्हा पण संधी मिळाली उतरली तर जुना खेळ त्यांचा पुन्हा एकदा दिसत असतो. चला ऑन गोईंग मॅचकडे आपण वळूया. दोन संघ आहेत. एका बाजूने बंदरा मारुती कालेर संघ, त्यांच्या अगेन्स्ट आपण वेताल स्पोर्ट्स कोपर या दोन संघांना पाहतोय. टॉस जिंकला, डिसाईड केलं, फिल्डिंग इन्व्हाइट केलंय कालेर संघाला. बॅटिंग करण्याकरिता ओपनिंग पेअरमध्ये दोन बॅटर संदीप आणि करणची जोडी आणि सुमित तयार. पहिला बॉल घेऊन शॉर्ट बॉल होता आणि तिकडे जर बघितलं गेलं तर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. गणेश आहेत संदीप सोबत. बॉलर पुन्हा एकदा तयार. पहिला डॉट बॉल क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलेला. आता पाठीमागे बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा अगदी तिथे मधोमध बॉल पाहायला मिळतोय. त्या दरम्यान दोन धावा तर पळून काढल्या गेला. तिसऱ्या धावेचा देखील कॉल आहे आणि झाली असती तिसरी धाव, पण स्ट्रायकर एंड कडनं जर बघितलं तर संदीपची ती नाकारी होती. संदीप म्हटलं की नाही होऊ शकत, रिस्क नाही घ्यायच्या. ठाऊक आहे त्याला देखील की बघा सुरुवातीचे पहिल्या दोन चेंडूंचा खेळ चालू आहे आणि इथे जास्त रिस्क घेणं गरजेचं नाही, पण धाव मिळाली असती. कॉर्डिनेशन जर तालमेल थोडं चांगलं असतं तर गणेशचा कॉल अगदी योग्य होता की तिकडे मिसफील्ड थोडी झाली होती, धाव बनली असती, पण त्यानंतर नाकारीच पसंत केली आणि त्यामुळे दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतो. टोटल जाऊन पोहोचला गेला. सुमित जिथे बॉलिंग करतात, करण आणि गणेशची जोडी धाव फलकावरती आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा 2. सेकंडला संदीप पुन्हा ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड फटका उंचीवरती आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या आतमध्ये कॅच कंप्लीट केली जाईल. धक्का मिळताना हा तिसऱ्या चेंडूवरती पहिला क्रमांकाचा. तीन चेंडू फेकून झालेत. पहिला डॉट, मग त्यानंतर दोन धावा, त्यानंतर त्याचा पाठोपाठ विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि माघारी परतले गेले ते म्हणजेच संदीप माघारी परतले गेले. हेमराज आलेत नवीन बॅटर. फुल टॉस बॉल ऑप्शनचा बाहेर होता. शफलच नाही केलं, पदतालित्यच नाही तिकडे पाहायला मिळाला, त्याच्यामुळे बॅटचा रडार पासून हा दूर राहिला. थोडं कदाचित शफल केलं असं, आणखी एक दोन पाऊल पुढे आलं असं कदाचित हा फुलटॉस जो आहे तो फुलटॉल मध्ये कन्वर्ट होऊ शकला असता, पण डॉटची समाप्ती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं पण कनेक्शन तितके योग्य पद्धतीने नाही झालं. एक सिंगल बनवली गेली हेमराजच्या माध्यमातून आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेल्या. आता 3 आकड्यावरती चेंडू फेकून झालेत. या षटकातील आतापर्यंत टोटल 5. 3 धावा फलकावरती पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल आहे. सुरुवातीला पहिला धक्का पाहायला मिळाला तिसऱ्याच बॉलवरती, मग त्याचा पाठोपाठ हेमराजच्या अगेन्स्ट फुलटॉस डॉटमध्ये कन्वर्ट झाला आणि त्यानंतर एक सिंगल आणि आता गणेश पहिला बॉल फेस करतील स्ट्रायकर एंडवरती. गणेशवरती जिम्मेदारी असेल या संघाची. युवा खेळाडू आहे. खाली होता थोडासा बॉल, टप्पा पडल्यानंतर रनआउटची संधी देखील आणि त्यानंतर अंपायरचा इशारा की सुखरूप पोहोचलाय क्रेजवरती. नॉन स्ट्रायकर एंडला देखील धोका होता. नॉन स्ट्रायकर एंडला देखील डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित तिथे देखील विकेट मिळाला असता, पण स्ट्रायकर एंडवरती हेमराजचा विकेट हवा होता आणि त्याच्याचमुळे
ॲक्शन रिप्ले पाहूयात. कट करायचा प्रयत्न केला, टोला लागला बॉल, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला, कलेक्ट केला, फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर सेफली पोहोचले होते. हातात बॉल देखील तितक्या योग्य पद्धतीने आला नव्हता, पण नॉन स्ट्रायकर एंडला जास्त प्रमाणात धोका होता. जर वेट केलं असं पेनल्टी 2 धाव्यांची. अंपायरचा आपला परत इशारा पोहोचला. धाव फळकावरती जर बघितला गेला तर धावा टोटल आतापर्यंत आपण पाहतोय 4. सेकंड इनिंगमध्ये जेव्हा कोपर संघ बॅटिंग करेल तेव्हा त्या 2 धावांचे पेनल्टी आपण ऍड करणार आहोत. ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. 4 वरती एक अशी परिस्थिती आपण पाहतोय. एका शतकाचा देखील खेळ समाप्त झालाय. आजचा दिवस सकाळचं मॉर्निंग सेशन जसं चालू झालंय, पण मागची मॅच देखील एक लो स्कोरची पाहिली, एक छोटा स्कोर पाहायला मिळाला. आणि या मॅचमध्ये देखील सुरुवात तितकी दमखमची झालेली नाहीये, पण बंद्रा मारुती कालेर संघाला आपले इरादे तेवर आपला अंदाज बदलावा लागेल. आणि जे की मी म्हणेन की ही क्षमता गणेशमध्ये आहे, फटके खेळू शकतो. गणेशला याआधी आपण देखील पाहिलंय, कॅल्क्युलेटेड फटके त्याच्या बॅटमधनं येत आहेत. जेव्हा संघाला गरज असेल तेव्हा त्याने धावा बनवल्यात. सो आता त्याच्यावरती त्याला स्वतःला जिम्मेदारी घ्यावी लागेल. युवा खेळाडू आहे या संघाचा. रिव्हर्स खेळायचं होतं, अंपायरचा इशारा नो बॉल, आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचला गेल्या 5 आकड्यावरती. येणारा बॉल फ्री हिटचा एक संधी असेल. नो बॉल होता तिकडे. देहल आलेत बॉलिंग करण्याकरिता. षटक क्रमांक 2 देहलच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. लॉफ्ट करायचा प्रयत्न केलाय, मिड विकेटला गॅपमध्ये बॉल खेळलेत आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4, चौकार. वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाला आपण मैदानात खेळताना पाहतोय. टॉस जिंकला त्याने सर्वप्रथमतः फिल्डिंग डिसाईड केली. इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्याकरिता आणि दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. याआधी नो बॉल होता. फ्री हिटचा फायदा चांगला उचललाय. चौकार आला होता गणेशच्या बॅटमधनं. पुन्हा इथे कट केलायचा प्रयत्न केला. पॉइंटला बॉल चाललाय. मिसफील्ड थोडी झाली. एक धाव तर बनवले. दुसरा धावेचा कॉल. बॉल हाताला स्पर्श झाला, त्यामुळे बॉलचा जो वेग होता तो कमी झाला आणि त्याच्याचमुळे 2 धावा आता कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावांच्या मदतीनं 11 वरती एक अशी परिस्थिती आपण पाहतोय. 2 चेंडू फेकून झालेत. नुकताच 2 आठवड्या 2 वीक पूर्वी वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाची देखील एक सुंदर स्पर्धा आपण कंप्लीट होताना पाहिली. भरपूर चांगलं आयोजन त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. बोला तयार. रिव्हर्स स्विच केलं, बॉडीला टर्न केलं आणि हा पहा, म्हटलं होतं ना की गणेशकडे ती क्षमता आहे, गणेशकडे ती ताकद आहे. आणि आता बरोबर बॅटवरती बॉल घेतला, स्विच केलं आणि त्यानंतर बॉल पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6, सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीनं 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस हा मोठा फटका आला. त्याचा बरोबर जर बघितलं गेलं तर गणेशच्या देखील वैयक्तिक 13 धावा जाऊन पोहोचला गेला. अशाच पद्धतीने बॅटिंग चालत राहिली तर 50, 55, 60, 65 या धावा बनवू शकतील आणि कालेर संघाला गरज देखील आहे तितक्या धावा बनवण्याची. गणेश चांगली बॅटिंग करतायत. मोठी पारी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे गणेश सध्या तरी. चौथा बॉल. देहल पुन्हा एकदा तयार होता गणेशच्या अगेन्स्ट. आता पुन्हा एकदा फुल टॉस होता. फेस ओपन केली, बॅटच्या कडेला बॉल लागला आणि त्यानंतर एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल. आणि एका सिंगलच्या मदतीनं टीव्ही स्क्रीन अंपायरकडे जाऊयात. बॅटिंग साइड हा रिव्ह्यू आहे का? ओके, बॅटिंग साइड हा रिव्ह्यू आहे. बिमर करिता चेक करूयात. आता फुल टॉस तर जरूर होता, पण आता हा फुल टॉस
आता हा फुलटॉस जो आहे तो किती उंचीवरती आहे ते पाहावं लागेल, कारण की गणेशचा विचार केला तर मग त्याचा कमरेचा वर बॉल असेल तर मग बिमरच्या स्वरूपामध्ये, कारण की या आधी देखील एक नो बॉल आला आणि आता देखील नो बॉल होऊ शकतो जर वर बॉल असेल तर. चेक करतात आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर. चांगले अंपायरिंग राहिली या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण देखील भरपूर चांगलं पाहायला मिळालं. जय बजरंग पॉवर शिलार ट्रॉफी 2025 आपण आम्ही शिलारकर आयोजित, म्हणतात ना की एक गावाचे एक जीवाचे एक भावाचे आम्ही शिलारचे. खरं तर एकजुटीने राहणारा हा गाव आणि एकजुटीची ताकद किती असते ती या गावाने ऑलवेज दाखवली आहे. अँड इट्स नो बॉल. हा नो बॉल आहे. सेकंड बिमर असेल ना पर या सेकंड बिमर असेल, त्यामुळे गोलंदाज बदलावा लागेल आता कोपर संघाला, कारण की या आधी देखील एक बिमर आणि त्याच गोष्टीचा उल्लेख केला होता की या आधी देखील एक बिमर बॉल केला होता आणि आता देखील बिमर बॉल आला, त्याच्यामुळे गोलंदाज बदलेल, चेंज केला जाईल आता इकडनं गोलंदाज. त्याच्यामुळे आता बेनिफिट जरूर होईल, कारण की 5 षटकाची मॅच आहे. तुम्हाला 4 बॉलर यूज करायचे आहेत. आता 5वा बॉलर तुम्हाला एक वेगळा चेहरा आणावा लागेल हे षटक कंप्लीट करण्याकरिता. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. सो आता हे 3 चेंडू फेकण्याकरिता तुम्हाला दुसरा गोलंदाज. मग आता इकडनं कॅप्टनचं इंटेन्शन असतं की बघा रेग्युलर बॉलर यूज करण्याऐवजी मग एखादा पार्ट टाइम बॉलर आणणं गरजेचं आहे. पण या 3 चेंडूमध्ये एखादा पार्ट टाइम बॉलर जर आला तर मोठे फटके देखील येऊ शकतात. सो आता हे कॅल्क्युलेशन कोपर संघाला करून बॉलिंग द्यावी लागेल. आणि बॉलिंग करिता बघा कोण आलंय, वैभव पाटील आलेत. पार्ट टाइम बॉलिंग करतात वैभव, पण बॉलिंगची दमकम आहे, ती ताकद आहे वैभवकडे, क्षमता आहे वैभवकडे. तितक्या चांगल्या पद्धतीने बॉल ते एक्झिक्यूट करू शकतात. फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्रायकर रेडवरती हेमराज, आणि हेमराजला यापेक्षा मोठी संधी नसावी, कारण की 2 चेंडू फेस करताना त्याने एक धाव बनवल्या. आणि बघा आता फ्री हिटचा बॉल म्हणजे त्याला त्याचे खांदे सैल करण्याकरिता, कारण की म्हणतात ना की एखाद्या बॅटरला त्याचा फॉर्म पुन्हा आणण्याकरिता किंवा मॅचमध्ये ती तक धरण्याकरिता, ती लाईन पकडण्याकरिता एक चांगला मिडल चेंडू झाला तर मग तो पुन्हा एकदा ट्रॅकवरती रुळावरती गाडी येताना दिसते. आणि हेमराजला ही संधी आहे, एखादा मोठा फटका जोडला तर कॉन्फिडन्स देखील वाढेल त्याचा. फुल टॉस इथे देखील आहे, हा देखील नो, आणि या नो वरती सरळ फुल टोल हेमराजने वसूल केलाय. धावा 6 नव्हे तर मिळतील 7. फुल टॉस केला गेला, हा देखील भीमच्या स्वरूपामध्ये नो बॉल, आणि त्याच्यावरती धावा 6 आणि टोटल 7 मिळाल्या. आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा टोटल जाऊन बघितला गेला तर पोहोचल्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. बघा 3 चेंडूमध्ये 22 धावा आल्यात पहिल्या या षटकामध्ये. पहिले 2 चेंडू खूप चांगले होते, पण त्यानंतर चित्र आता बदललंय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, हवेमध्ये बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे, आणि एक टप्प्या अखेरीस हेमराजच्या बॅटमधनं म्हटलं होतं ना की हेमराजने एक फटका चांगल्या कॉन्फिडंटने जोडला तर त्याची गाडी रुळावरती येईल. आणि आता गाडी रुळावरती येऊन धावायला देखील सुरुवात झाली आहे. पुन्हा एक चौकार जोडला आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 30. धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 भीमाच्या स्वरूपामध्ये पाहिले आपण चेंडू या आधी 2 आले होते, आणि आता वैभवच्या माध्यमातून देखील एक आला. एक धाव फलकावरती बनवली जाईल सुखरूप पद्धतीने. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आहे, आणि एका धावेच्या मदतीनं चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या षटकातील 5, आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतो टोटल 31 आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. थोडंसं ॲव्हरेज सुधारलं गेलं. सुरुवातीला असं वाटत होतं की ज्या पद्धतीने पहिला विकेट आला होता असं वाटलं होतं की ही देखील तुम्हाला लो स्कोरची मॅच पाहायला मिळेल, पण या षटकामध्ये ज्या काही चुका केल्या कोपर संघाने त्या चुकींचा बेनिफिट, त्याचा भरपूर फायदा उचलला गेला काल्हेर संघाकडनं, आणि त्याच्याच मदतीनं आता ॲव्हरेज देखील सुधारलाय.
शेवटचा अंतिम बॉल 31 धावा फलकावरती म्हणजे 15-16 प्लस ॲव्हरेज आहे. लास्ट बॉल. पुन्हा स्विच करायचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क तर नाही झाला, पण एक धाव बनवली जाते पुन्हा एकदा. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आली आणि षटक देखील कंप्लीट झालं. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला. टोटल धावा 32 आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळाला बंद्रा मारुती कालेर संघाला. बघा बीमरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय, म्हणून एक गोष्ट ऑलवेज पाहतोय धीरज, की बघा सुरुवातीला जेव्हा मॅच असते त्याआधी भरपूर साऱ्या खेळाडूंना आपण त्यांची बॉडी स्ट्रेट करताना पाहतोय, वॉर्मअप करताना पाहतोय. त्याचं रिझन असं असतं की स्पेशली आपण जेव्हा सकाळी खेळण्याकरिता उतरतो बॉडी तेवढी फ्री झालेली नसते, बॉडी लॉक असते थोडी, त्यामुळे वॉर्मअप करणं गरजेचं आहे, बॉडीला चार्ज करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण वॉर्मअप करतो तेव्हा स्ट्रेट होते बॉडी, स्ट्रेच होते आणि त्याच्याचमुळे तुम्हाला हवे तशी बॉलिंग करू शकता. पण कधी कधी खेळाडू वॉर्मअप नाही करत, सुरुवातीला आल्यावरती बसून असतात आणि एक अचानक मैदानामध्ये जेव्हा उतरतात तेव्हा ती स्ट्रेचिंग मिळत नाही, जसे योग्य बॉल हाताळायचे असतात ते मिळत नाही, कारण की बॉडी तेवढी चार्ज झालेली नसते आणि त्याच्यामुळे या चुका होताना आपण ऑलवेज पाहत असतो. आणि तेच काही पाहायला मिळालं इथे देखील. 3 बीमर आले, 2 गोलंदाज यूज केले हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आणि आता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सुमितला आता बॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये आपण सुमितला पाहिलं होतं, चांगली बॉलिंग सुमितने केली होती, पण आता सुमितला आणलं गेलं कारण की ठाऊक आहे कोपर संघाला की परिस्थिती बदलत चालली आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदर तिला कंट्रोलमध्ये करावं लागेल. आणि विकेटच्या शोधामध्ये किंवा तो दुसऱ्या विकेटचा जी पार्टनरशिप चालू आहे त्या पार्टनरशिपमध्ये ब्रेक थ्रू देण्याकरिता सुमितला बॅक केलंय कॅप्टनने पुन्हा एकदा. लॉफ्ट केलाय, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक पाठीमागे आणि सुमितला का आणलं होतं ते सुमितने दाखवलं. लगेचच विकेट मिळवून दिलाय, ब्रेक थ्रू मिळतोय. भरपूर काळ पार्टनरशिप या 2 बॅटर्सने केली होती मैदानामध्ये, पण आता माघारी परतताना आपण पाहतोय गणेशला 7 मध्ये त्याने बनवलाय 14 धावा आणि आपला विकेट गमावलाय. तर 32 धावा आहेत फलकावरती, चेंडू फेकून झालेत 1. दोन्ही आकड्यावरती पहिला विकेट पाहायला मिळालेला आणि त्यानंतर 30 धावेंची या दोन्ही बॅटर्समध्ये पार्टनरशिप, ज्यामध्ये गणेशने धावा बनवल्या 14, हेमराजने बनवल्या 12. एक्साच्या स्वरूपामध्ये देखील धावा भरपूर होत्या. 30 धावेंची पार्टनरशिप आणि त्यानंतर हा ब्रेक थ्रू मिळाला, भरपूर वेळानंतर हा ब्रेक थ्रू आला. सुमितने ते काम केलं, सुमितने जे काम या आधी केलं होतं, सुरुवातीला अर्ली विकेट्स घेऊन देत होतो आणि विकेटच्या शोधामध्ये ऑलवेज असतो. जेव्हा आपण बॉलिंगवरती येतो विकेट टू विकेट, लेन टू लेन बॉल ठेवतो, जास्त रूम क्रिएट करून देत नाही बॅटर्सला आणि तेच पाहायला मिळालं होतं. या आधीच्या षटकामध्ये देखील एक त्याला सफलता मिळाली आणि आता देखील त्यांना एक सफलता मिळाली आणि महत्त्वाचा खेळाडू गणेशला त्याने बाद केलाय. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवरती, बॉल तयार. पुन्हा एकदा आतमध्ये बॉल आलाय, ऑफ कटर बॉल होता, खरं तर ऑफ ब्रेक होता कारण की थांबून बॉल टर्न झाला आणि त्याचाच मुळे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. एक गोष्ट चांगली पाहिली आहे सुमितची की लेंथ बघा आणि ज्या पद्धतीने बॉल ठेवतो तो टप्पे ते नियंत्रणामध्ये दिसतात आणि दोन्ही टर्न आहेत त्याच्याकडे. बॅटरला परखतो तो की कोणत्या बॅटर कोणत्या प्लॅनिंग्समध्ये आहे, कशा प्रकारे खेळायचा प्रयत्न करतो आणि त्या इंटेन्शनने बॉलिंग करतोय. फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल स्क्वेअर लेगला. 1 टप्प्याखेरीस धावा मिळतील 4, चौकार. फळकावरती 36 धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. 3 चेंडू फेकून झाल्यात, विकेट, डॉट आणि 4 असं समीकरण
आतापर्यंत पाहायला मिळालं. हलक्या गतीने खेळल्या गेल्यात. लॉंग ऑफला बॉल आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक देखील पोहोचले होते, कारण की लॉंग ऑफ जर बघितलं गेलं तर थोडं वाईडिश होता, त्याच्यामुळे तो पोहोचेपर्यंत लॉंग ऑन देखील पोहोचला होता. बॉल अडवून फेकी करेपर्यंत धाव फळकावरती धावा मिळाल्या. आता 2 आणि 2 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा देखील वाढतायत. धावा जाऊन पोहोचला गेला 38-38 या आकड्यावरती. सुमितला गोलंदाजी करताना पाहतोय. आपला स्पेलचं हे दुसरा षटक हाताळतोय आणि आतापर्यंत जर बघितलं गेलं तर कंट्रोल वाईज गोलंदाजी केली आहे. एक चौकार जरूर आला, लॉफ्ट करायचा होता. बॅटचं कनेक्शन तितकं चांगलं नाहीये. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आता पोहोचले. जतीन होते, मिसफील्ड झाली जतीनकडनं आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने 39 धाव फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होता. शेवटचा सुमितचा अंतिम बॉल त्याच्या स्पेल मधला दिसेल तुम्हाला. 55-60 हा स्कोर जरूर दिसेल खेळपट्टीवरती. विकेट जरी पडले असेल तरी देखील हेमराज आता तक धरून बसलाय मैदानात. पॅडचा कडेला होता, दूरवरनं खेळ छेडायचा प्रयत्न केला. लेग ब्रेक बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. बाउन्सी पुरळक होता, बाउन्सी चांगला होता, त्यामुळे दूरवरनं बॅट टाकायचा प्रयत्न केला होता. बघा, ज्यावेळेस बॉल तुम्ही फार दूरवरनं खेळता तेव्हा चान्सेस देखील असतात की तुमच्या बॅटच्या एजेस लागतात. आणि आता देखील बघा एज लागली होती, पण मी म्हणेन की भाग्यशाली होता बॅटर हेमराज की एज लागली होती ती विकेट किपर पासून थोडी दूर गेली निघून, आणि त्याच्याचमुळे एक धाव फळकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती धावा आपण पाहतोय. बंदरामारुती कालेर संघ प्रथमतः बॅटिंग करतात. 2 विकेट गमावले गेले सुरुवातीला. धाव फळकावरती धावा 40 आहेत. स्पर्धेचा टॉस देखील आलाय. नाण्याच्या 2 बाजू आहेत. आम्ही शिलारकर आणि दुसऱ्या बाजूने जय बजरंग पॉवर शिलार चषक 2025 अशा 2 बाजू आपल्याला नाण्याच्या पाहायला मिळतात. आणि आपला ऑफिशियल टॉस जो आहे, कॉइन जो आहे, तो देखील इथपर्यंत पोहोचला गेला. षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि आता चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती कोपर संघाकडनं ऋतिकला पाहतो गोलंदाजी करत असताना. पहिलं षटक जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये सुमितला, मग त्यानंतर देहल आले. देहलने 2 बीमर केले. त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर मग त्याचं षटक कंप्लीट करण्याकरिता वैभवला आणलं होतं. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुमित आणि आता ऋतिकला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा आलेल्या, त्या थोड्या महाग ठरल्या. ऋतिक पहिला बॉल घेऊन, हो पहिलाच बॉल राईज झाला, टप्पा पडला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅटरचं इंटेन्शन काय होतं की कव्हर्सला खेळायचा हा बॉल, पण कनेक्शनच नाहीये. पुन्हा एकदा तेच चित्र की दूरवरनं खेळायचा प्रयत्न, तितकी जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता, ते डिस्टन्स जास्त झालं आणि त्याच्याचमुळे डॉट बॉलच्या समाप्ती पाहायला मिळाली. कदाचित पॉइंटला हा फटका चांगला बनला असता, थोडा आणखी लेट खेळायला पाहिजे होता. पुन्हा बाहेर बॉल, पुन्हा बाहेर, पण आता पाहावं लागेल की पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. लगातार से दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऋतिकचा. ऍक्शन रिप्ले पहा, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्याचाचमुळे हा देखील डॉट बॉल आलाय. लगातारचा हा दुसरा डॉट आहे आणि 2 डॉटच्या समाप्ती अखेरीस धाव फळकावरती 40 धावा फळकावरती पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे सध्या तरी. 2 चेंडू फेकून झालेत ऋतिकचे आतापर्यंत आणि 2ही बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. स्टंप मध्ये आले. अपील जोरदार आहे, कारण की पायावरती बॉल आदळला आणि त्यानंतर लेग बिफोर विकेटची अपील आणि धक्का मिळताना हेमराज माघारी परतेल. हा विकेट क्रमांक 3रा, लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून 3रा विकेट.
नवीन बॅटर आता मयूर मैदानामध्ये दाखल झाले. तिसरा विकेट 40 वरती. हे षटक देखील चांगलं चालू आहे. 2 डॉट मग विकेट आला. मध्यंतराने असं वाटत होतं की कोपर संघाची गाडी आता ट्रॅक सोडून बाजूच्या ट्रॅकवरती धावायला सुरुवात करते की काय, पण पुन्हा एकदा गाडीचा कॅप्टनने अर्थात त्या गाडीचा ड्रायव्हरने ती गाडीला पुन्हा एकदा रुलावरती आणली आहे. म्हणजे योग्य त्या गोलंदाजांना योग्य त्या वेळेमध्ये वापर केला त्यांचा आणि त्याच्याचमुळे आता गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवरती आली आहे. त्यांच्या योग्य रस्त्यावरती धावायला सुरुवात केली आहे. तिसरा विकेट पाहायला मिळाला. 3 चेंडू देखील फेकून झालेत. या आधीच्या षटकामध्ये देखील 1 विकेट आलेला. पहिल्या षटकामध्ये देखील 1 विकेट आलेला. दुसरं षटक वगळलं गेलं तर मी म्हणेन की चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं बॉलर्सने. चौथा बॉल हवेमध्ये हवेमध्ये टॉप एज लागली उंचीवरती. 3 क्षेत्ररक्षक आहेत. जज केलं जाईल योग्य पद्धतीने आणि धक्का मिळताना विकेट क्रमांक 4 मयूर आले आणि मयूर आता माघारी परतले. आता नवीन बॅटर राकेश पाटील मैदानामध्ये आपण पाहतोय. भरपूर वेळ या संघासोबत राकेश पाटील भरपूर काय टाइम पासून आपण त्यांना पाहिलंय की या संघासोबत सातत्याने असतात. संघाला ज्या ज्या गोष्टींची गरज लागते प्रत्येक खेळाडू फक्त तुम्ही चांगला खेळ करा हे त्यांचं इंटेन्शन असं आणि क्रिकेटवरती प्रेम भरपूर आहे त्यांचं. या आधी देखील उल्लेख केला होता. क्रिकेट एक अशी गोष्ट आहे ना की त्याच्यावरती त्याच्यासोबत तुमची जर नाळ जोडलेली असेल ना मग माणूस कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या तुम्ही त्या क्रिकेटपासून दूर राहूच शकत नाही. आणि राकेश पाटील यांना मागच्या भरपूर टाईमपासून खूप वर्षापासून पाहतोय आपण की प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते जोडलेले असतात आणि सातत्याने या बंद्रा मारुती कालेर संघासोबत ऑलवेज एक सिंगल त्याने बनवली. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 41 आकड्यावरती जोडला गेला. शेवटचा अंतिम बॉल आहे. आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. लास्ट बॉल शेवटचा अंतिम बॉल कदाचित पुन्हा टाकावा लागेल. हो जरूर पुन्हा टाकावा लागेल. वाईडच्या स्वरूपामध्ये लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. सध्या तरी बंद्रा मारुती कालेर संघ म्हणत असेल की येऊ द्या धावा मग त्या कशाही येऊ द्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॅटमधनं, कारण की धावेंची गरज आहे. धावेंची किंमत आता सध्या तरी मी म्हणेन की लाख मोलांची झाली आहे. शेवटचा अंतिम बॉल 42 धावा फलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी 55 दिसतो पण मी म्हणेन की इंटेन्शन 60चं असलं पाहिजे. स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 4 षटक समाप्त झाले. धावा फलकावरती 4 विकेट गमावताना प्रथमतः बॅटिंग बंद्रा मारुती कालेर संघ करतात. 42 धावा फलकावरती आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं अंतिम षटक घेऊन यशराज. षटक क्रमांक 5वं शेवटचं अंतिमचं. बंद्रा मारुती कालेर एका बाजूने वेताळ स्पोर्ट्स कोपर, दुसऱ्या बाजूने टॉस जिंकला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं कालेर संघाला आणि त्यानंतर आतापर्यंत 42 धावा आहेत. हो फटका भरपूर चांगला आहे. राकेश पाटीलचा हा क्लास हा अंदाज भरपूर चांगला दिसलाय आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4 चौकार. रिवर्स झाले, टर्न केलं बॉडीला. हे जुनं आहे पण हे खरंच सोनं आहे. आणखी यंगस्टर्स या आधी होते. यंगस्टर्सने भरपूर प्रयत्न केले पण आता चेंडूच्या मरीटला पुरेपूर ओळखलं होतं राकेश पाटीलने. ऑप्शनचा बाहेर बॉल चाललेला आणि त्यानंतर बघा किती लवकर बॉडीला टर्न केलं, स्विच केलं आणि त्यानंतर बॅटचा मिडल बॉल करताना धावा 4 चौकावरती जोडला गेला. यशराजच्या गेन्स आलाय पहिला चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 46. लगेचच ऑन साइडला खेळता शनी एक धाव तर बनवली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. नाही मिळणार दुसरी धाव कारण की फेकी योग्य
आपण ही स्पर्धा पाहतोय. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्वक नवीन गोष्टी करण्याचा त्यांचा मनसुबदा असतो आणि ग्रामीण पटलावरती आपण अशा प्लॅटफॉर्मची किंवा अशा प्रकारची स्पर्धा जेव्हा आपण पाहतो ना, चित्र चांगलं दिसतं ते. खरं तर मग या विभागाचा क्रिकेटचं भविष्य भरपूर चांगलं आहे तेच पाहायला मिळतं. आणि मागच्या 3-4 वर्षांपासून पाहतोय की या स्पर्धेची चर्चा त्यांच्या आयोजनाचीच असते की आयोजन A1 क्वालिटीचं पाहायला मिळतं. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 49 धावा फलकावर 2 धावा आल्या या चेंडू मागे. 10.59चा ॲव्हरेजने प्रत्येकी षटकामध्ये धाव फलकावरती धावा बनवलात. पुढचा बॉल कट लागले, बॅटला कडेला लागलाय. त्यानंतर पॉईंटचे क्षेत्ररक्षक बॉलला गॅदर करतील एका सिंगल करीता आणि सिंगलच्या मदतीनं टीम बदनामावरती कालेर संघाचे टोटल धावसंख्या फलकावरती 50 आकडा पूर्ण केला. म्हणजे आता एक तर गोष्ट दिसेल की समोर जेव्हा दुसरं इनिंग चालू होईल, उत्तरार्ध चालू होईल, त्यावेळेस ॲटलिस्ट 10चा तरी ॲव्हरेज असेल प्रतिषटकाच्या पाठीमागे. सेकंड लास्ट बॉल. पुन्हा एकदा दिल स्कूप करायचा होता, बॅट लागली तिकडे, बॅट इन्व्हॉल्ड होती. अंपायरकडे दाद जरूर मागितलेली, पण पंचांचा इशारा काय झाला की बॅट इन्व्हॉल्ड होती आणि त्याच्यामुळे एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने 51 धावा. सुपळा शॉट खेळायचा प्रयत्न होता, दिल स्कूप करायचा होता. हे पहा ॲक्शन रिप्ले. आली होती बॅट योग्य पद्धतीने, पण जिथे बॅट आली तिथेच बॉल डीप झाला. थोडी आणि पुढे असते तर जे प्लॅनिंग बनवले होते लॉंग स्टॉपला खेळायचे जरूर मिळाले असते. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम बॉल. अंपायर म्हणतील पुन्हा टाकावं लागेल. हेच या आधीच्या षटकामध्ये देखील पाहिलं होतं. शेवटचा अंतिम बॉल वाईड आला होता आणि इथे देखील पाहायला मिळालं. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. धाव फलकावरती धावा 52. शेवटचा बॉल आहे. सचिनच स्ट्रायकर एंडवरती. एखादा मोठा फटक्याचा विचार करेल का सचिन? खाली राहिला, टॉस झालाच नाही, बॉल उंचीच नाही मिळाली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर शेवटच्या अंतिम बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाली. 52 वरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. 53 धाव्यांचा वन असेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊयात मैदानामध्ये, जिथे बंदरामारुती कालेर अगेन्स्ट वेताळ स्पोर्ट्स कोपर या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय आणि हे 53 धाव्यांचा वन टीम कोपर संघ अर्थात वेताळ स्पोर्ट्स कोपर संघ कंप्लीट करेल का? संतोष मामा भोईर स्टँड माजी क्रिकेटपट्टू आपण पाहतोय, त्यांचा देखील स्टँड या स्पर्धेकरिता. सिव्हिल इंजिनियर स्टँड शाहीनजी भोईर साहेब आणि अजयजी भोईर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सुजित तात्या शेठ पाटील स्टँड देखील आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. त्यानंतर जय बजरंग पॉवर शेलार आम्ही शेलार कर आणि त्यानंतर सुजितजी पाटील साहेब, राकेशजी पाटील साहेब, उमेशजी सोनावणे साहेब, दर्शनजी भोईर साहेब, निकेतजी गुंदोलकर साहेब आणि समीरजी पाटील साहेब युवा उद्योजक, या सर्वांचं मोलाचं योगदान या स्पर्धेकरिता राहिलंय. त्यांचं आपण फ्लेक्सेस आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब, त्याचबरोबर सौभाग्यवती मोनिकाताई पांडवे मॅडम, पंकजजी पवार साहेब, आकाशजी भोईर साहेब, निवृत्ती मगर साहेब, सचिनजी भोईर साहेब यांचं देखील योगदान भरपूर राहिलं या स्पर्धेकरिता. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे, महेशजी चौगुळे साहेब, निलेशजी गुरव साहेब, कवाडचे गोड व्यक्तिमत्व, भरतजी जगलाणी साहेब, प्रफुल्ल खंडाळगे साहेब आणि त्याचबरोबर योगेशजी भोईर साहेब, त्याचबरोबर संदीपजी पाटील, शांतारामजी भोईर साहेब, अनंताजी भोईर साहेब, निलेशजी भोईर साहेब, संदीप घरत साहेब आणि रवींद्र गुंदोलकर, माजी सरपंच ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, दिनेशजी वारगडे साहेब, अजिंक्यजी भोईर साहेब, किरण भोईर साहेब, दीपक भोईर साहेब, प्रमोद वामा भोईर साहेब, या सगळ्यांचे फ्लेक्सेस दाखवले जातात. सर्व मान्यवरांचं भरपूर योगदान राहिलं ही स्पर्धा सक्सेसफुल करण्याच्या पाठीमागे. त्याचबरोबर आम्ही शिलारकर, संपूर्ण शिलार गावाचं भरपूर योगदान राहिलं होतं. जय बजरंग पॉवर शिलार चषक आणि आपण आता ही रील्स पाहतोय. सिनेमॅटिक वीरू 07 याच्या माध्यमातून ही रील्स शूट केली गेली आहे. भरपूर चांगले अँगल्स घेतलेत, शूट चांगला केला आहे आणि तुम्हाला अशा प्रकारच्या रील्स जर बनवायच्या असेल तर वीरू 07 या इंस्टाग्राम ID ला तुम्ही फॉलो करून त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. या स्पर्धेची रील्स आहे. ज्या पद्धतीने स्पर्धा बनवली या सगळ्या काही गोष्टी या स्पर्धेमध्ये अगदी बारकाईने, आमचं कॉमेंट्री बॉक्स असेल, कॅमेरामॅन असतील, आमचे ऑफिशियल आमचे ऑपरेटर असतील, या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्यात. सुंदर स्पर्धा, सुंदर आयोजन आणि या सुंदर आयोजनामध्ये सुंदर खेळ देखील सर्व संघांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर जय बजरंग गोरसई ब या संघाचा गाजावाजा आपल्याला या स्पर्धेमध्ये राहताना पाहायला मिळालाय. पहिले 2 दिवस आपल्याच विभागातील असोसिएशन कवाडते अंबाडी असोसिएशन,
त्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिले 2 दिवस पाहायला मिळाले, ज्यामध्ये पहिला दिवस मित स्पोर्ट्स कव्वाड निलेशजी गुरवसाहेब यांचा हा संघ त्यांचा गाजाबाजा पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसातील मॅच एक बाकी आहे. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच महापोली आणि चावे संघ, या दोन संघांमध्ये मॅच बाकी राहिली आहे. आणि बघा या स्पर्धेकरिता जसं की मी म्हणत होतो ना की भरपूर मोठमोठ्या व्यक्तींचं योगदान मोलाचं राहिलंय. समीरजी जर बघितलं गेलं तर सन्माननीय सुजित तात्या शेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये त्यांची देखील उपस्थिती असेल. आणि ऑलवेज तात्या शेट आणि शिलार ही एक वेगळी नाल आहे. शिलार गावचा विचार केला तर त्यांचं भरपूर प्रेम राहिले. दरवर्षी आपण या स्पर्धेमध्ये तात्या शेटची उपस्थिती पाहत असतो आणि त्यांच्या नावाने स्टँड दरवर्षी त्याच जागेवरती फिक्स असतो. तो स्टँड देखील आपण पाहतो आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील आलं. नाव बॅक टू दी क्रिकेट. पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील परिवर्तन करूयात. आपल्या समोर जोडले जातील आवाज भिवंडीचा, आवाज जून अंदुरकीचा समीरजी ठाकरे सर. चेक. थँक्यू सो मच मोनीश पाटील. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आणि वेताल कोपरच्या विरुद्ध 15 मारुती काल्लेर या दोन संघांदरम्यान चालू सामना तुम्ही पाहताय, जेथे 53 धावांचं लक्ष सेट करण्यात आलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एव्हरेज टोटल हेमराजच्या बॅटमधून आणि गणेशच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या. शेवटला सचिन असेल, राकेश असेल, त्यांच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण धावा या ठिकाणी 15 मारुती काल्लेर टीमसाठी लावण्यात आल्या. आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. यशराजच्या सोबतीनं बॅटर सुमित. हेमराज षटक क्रमांक पहिला घेऊन मार्ग सोडतोय. 53 धावांचं लक्ष इथून पार केलं जाणार का? यानंतर जो सामना होणार आहे तो चालू सामन्यातील विजेता संघ आणि कालिका माता वडघर या दोन टीम मध्ये तुम्हाला सामना पाहायला मिळेल. हेमराज पहिला बॉल. हो 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 हो, पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता यशराजनं. एक धाव. त्या ठिकाणी जोडली गेली आणि पहिली धाव धावफलकावरती लागली. कुठेतरी पहिल्याच बॉलवर अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता यशराजचा. कोपर आणि काल्लेर अगदी दोन्ही गावं अगदी विचार केला तर जवळजवळ एकाच पंचक्रोशीमधील गावं आणि त्याच दोन टीम मध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरोधात हे खेळाडू खेळले असतील. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला आडव्या बॅटनं प्रहार केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त एकच धाव. आफ्टरनून सेशन अगदी आज दुसऱ्या सामन्यामध्ये दुपारचं सत्र आलं. याचं कारण थोडंसं उशिरानं आपण शेड्यूल सुरू केलं. काल गोरसई बी संघानं प्रत्येकी प्रेक्षकाचं मन जिंकलं. ज्या पद्धतीने त्यांचं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये राहिलं आणि लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पॉवर प्लेमध्ये इथून चांगली सुरुवात मिळून द्यावी लागेल 53 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. आणि हेमराज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती काल्लेर संघाला ती स्टार्ट या ठिकाणी तो मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेट लॉंग ऑन डीप मध्ये दोन फिल्डर्स सेट करण्यात आल्या. ओव्हर द विकेटनं बॅकफुटला जाऊन जागा बनवून हा फटका क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर
हे पहा बॅटर जसा लेग समोर येतोय अधिक बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. यशराजच्या विरुद्ध विकेटच्या वरनं बॉल निघून गेला सरळ डॉट बॉल आणि हेमराजचं चांगलं षटक यावेळेला सुरू आहे काल्देरकरांसाठी. ड्राईव्ह केला, क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ ड्रायचा फटका, धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रेट टू द मिड ऑफ. प्रयत्न केला होता नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सुमितनं धाव घेण्याचा, परंतु सरळ मिड ऑफच्या हातामध्ये चेंडू गेला. यशराजनं कॉलिंग जरूर केलं, नो. लागोपाठ दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. फक्त 2 धावा स्थिर धाव फलकावरती. थोडीशी नाजूक सुरुवात आहे, संयमी सुरुवात आहे. पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्वाची असतात ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता. लोबा फुल टॉस वर घेऊन स्विंग करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, स्विंगिंग यॉर्कर, पहिला धक्का वेताल कोपर संघाला. यशराज बॅक टू द ग्राउंड. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला आणि यशराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पहिला धक्का लागलाय पारी प्लेमध्ये, स्क्वेअर ऑन अँगल, वेगाने बॉल धडकला ऑफस्टमला आणि यशराज पाटील मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागला तो वेताल कोपर संघाला. नवीन बॅटर यश घरत आता मैदानात एंटर झालाय. चॅम्पियन ट्रॉफी या वर्षामध्ये BGCA ची आपण पाहिली होती, जी वेताल कोपरच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचं जेतेपद गोरसे ब संघाने राखलं. रनरअप टीम अजून नांदुरकीला तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, परंतु इथे सध्या 53 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात फलंदाजाला मिळवता आलेली नाहीये. यश गरज स्ट्रायकिंग एंडला हेमराज. पुन्हा एकदा थोडंसं शफल होत असताना खेळण्याचा प्रयत्न केला, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, आणखी एक डॉट बॉल, दबाव अधिक टाकण्याचा प्रयत्न केला. पहिल्या षटकामध्ये हेमराजनं पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा या धावफलकावरती, 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड करतोय. सुधारित धावसंख्या असेल 4. आपण जी स्पर्धा पाहता जय बजरंग पॉवर शेलार चषक, आणि या स्पर्धेमध्ये सर्व काही तुम्हाला प्रोफेशनल करावं लागेल. तुमची ड्रेसिंग समान असणं गरजेचे आहे. या स्पर्धेचा तो रूलच आहे. तुम्ही एखाद्या वेळेला एक मोठी स्पर्धा खेळता त्यावेळेला सर्व काही प्रोफेशनलिझम जपावं लागत असं, आणि तो प्रयत्न आता केला आमच्या आयोजकांनी, परंतु खेळाडूंनी आज कुठेतरी काल्देरकरांनी ती चूक केली आहे. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये तुम्ही त्यांना पाहतायत आणि त्याच्यामुळे 2 रन्सने आता त्यांना पेनलाइज केलेलं आहे. 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आपण ऍड करतो आणि 2 धावांनी स्कोर आता सुधारित धावसंख्या 4 या आकड्यावर. राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. BGCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट, सातत्याने क्रिकेटसाठी मोठं योगदान त्यांचं आजवर आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि ते स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. सध्या गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेमधील दुसरं षटक घेऊन मार्गस्थ. क्षेत्रीय रक्षणामध्ये आता थोडासा बदल, लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला, त्याच्यासमोर डीपमध्ये स्क्वेअर लेग, थोडासा बॅकवर्ड उभा करण्यात आला. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक उभा करण्यात आला. राकेश तयार, मिड ऑफ सर्कलमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, पॉइंट लाईक फिल्डर, बॅकवर्ड पॉइंटचा एक क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलमध्ये पाहता, जो अगदी थर्ड बॅनच्या क्षेत्रामध्ये सेट करण्यात आला. राकेश पाटील, पहिला बॉल अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि हा बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. पंचांचा इशारा, नो बॉल, आणि येत आहे धावा 5. नशिबाच्या धावा. स्लीपी
बॉल ऑन साइडला स्वीप केलाय. क्लासिकल फटका बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय. आणखी एक दमदार चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये दबाव वाढवला, परंतु आता तदनंतर दबाव पूर्णपणे कमी केला जातोय. चांगली फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. वेगानं धावफलक पुढे जाताना कोपरकरांसाठी फुलर लेंथ लाऊड अपील. जोरानं अपील त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. बॅटिंग फॉर द अंपायर डिसिजन. क्लीन बोल्ड. बॅटर आउट झालाय त्या ठिकाणी. क्या बात आहे. राकेशचा पलटवार पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया एक्झॅक्टली काय घडलं मैदानात. ऑन मोमेंट कळालं नाही, परंतु हा परफेक्ट इन स्विंगर. क्लीन बोल्ड करत असताना राकेशला मिळाली आहे सफलता. फलंदाज सुमितच्या खेळीचा अंत होतोय. मोठा धक्का. कोपर संघाला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येणारा वळण घेणारा बॉल होता. 13 धावा धावफलकावरती असताना दुसरा खेळाडू बाद झाला. नवीन बॅटर वैभव. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर अगदी 10 ते 11 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा संघ बॅकफुटला होता, परंतु या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. वैभव असेल नवीन बॅटर. फुल टॉस बॉल. खराब चेंडू आहे आणि चुकीला माफी नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. आदरणीय नितेश कुंदोलकर आणि आदेश भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. मला वाटतं टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. फलंदाजांनी भीम नो बॉलसाठी चौकार तर आलाय, परंतु आता या ठिकाणी चेक केला जाईल हा बॉल योग्य आहे की नाही. वैभवनं आल्या आल्या चांगला फटका खेळला. आदरणीय कुंदोलकर आणि आदेश भोईर आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा आता निर्णय आलेला आहे. हा नो चेंडू आणि 1+4 5 धावा या ठिकाणी एकूण जोडल्या जातील. या 5 धावांनी स्कोर आता वेगाने पुढे गेलेला आहे. आदरणीय समीर मंगेश पाटील यांच्याकडून कोपर टीमला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आल्या पुन्हा मिड विकेटच्या दिशेनं. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. हा एक फार मोठा धक्का लागलेला आहे, कारण एक चुकीचा कॉल बघायला मिळाला आणि त्याच्यावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅटर रन आउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. बिग विकेट. न्यू बॅटर जतीन मैदानामध्ये एंटर होतोय. चांगली पार्टनरशिप असं वाटत होतं की या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळेल, परंतु या ठिकाणी कुठेतरी एक चुकीचा कॉल बघायला मिळाला आणि त्याच्यावर दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होताना आपण पाहिला. 19 ला 3
षटक क्रमांक दुसरं यावेळेला मार्गस्थ असताना धावा चांगले येत आहेत, परंतु आता विकेटचं कॉलम अधोअधो वाढत चाललाय. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. चेक. दरम्यान टीम कोपर संघाला शुभेच्छा येतात. सन्माननीय समीर मंगेशी पाटील साहेबांच्या माध्यमातून कोपर संघाकरिता शुभेच्छा येतात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट एक्सच्या कव्हरला फक्त मिळेल एकच धाव. सुरुवातीला बॅटिंग करत असताना काही त्रुटी आपल्याला जरूर बघायला मिळाल्या, परंतु नंतर एक फायटिंग टोटल सेट करण्यात आली आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये हेमराजनं सुरुवात चांगली केली काल्देरकरांसाठी, परंतु तदनंतर राकेशच्या ओव्हरमध्ये आता वेगानं धावा येतात. 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत, म्हणजेच काहीतरी कमबॅक झालाय तो वेताल कोपर संघाचा. 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक दुसरं यावेळेला मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहतायत. समोर लॉक केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, लॉंग ऑनचा फिल्डर बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. हेमराज प्रयत्न चांगला केला, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पुन्हा येता. पूर्ण करत असताना बॅटर यश करत भरपूर दूरवरून धावत येत असताना आज झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. या 2 धावांनी स्कोर पुढे गेला धावफलकावरती 22 धावा. 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हळूहळू तो या मॅचचा विचार केला तर नेट टू नेट फाईट जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. यश गरत आणि जतीन या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की इथून आता कशा पद्धतीने खेळ करावा लागेल. पार्टनरशिप इथून किती महत्वाची आहे ते दोन्ही फलंदाज जाणतात. ती भागीदारी आता दोघांकडून पाहायला मिळेल का? राकेश पाटील षटकातील पुढील बॉल घेऊन मार्ग सोडतोय. राऊंड द विकेट ना रडार मध्ये बॉल आणि त्या बॉलला भिरकावून दिले थेट मिड विकेटच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. अगेन्स्ट द स्विंग हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ऑप्सोच्या बाहेरचा बॉल फुल लेंथ होता आणि त्याच्यावर अक्रॉस द लाईन हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. सिक्सर आला यशकरच्या बॅटमधून. पारी प्लेमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह होताना आपण पाहिला जरूर, परंतु इतकी ताकद या फटक्यामध्ये होती यश गरजची की तो बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 6 धावांसाठी षटकार तुम्हाला बघायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 28 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 25 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरिता. आता इथून रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 8 ते 9 धावा जरी प्रत्येक ओव्हर मागे आल्या तरीही सामना जिंकू शकतात, परंतु हेमराज ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीने हाताळलेलं आहे त्याच प्रकारे आता इथून देखील कमीत कमी धावा जर का त्यानं खर्च केल्या तर पुन्हा एक या मॅचमध्ये पलटवार करण्याची संधी असेल ती बंद्रा मारुती काल्लेर टीमसाठी. राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आपण पूल केला. बॉल ऑकवर्ड बाउन्स घेत असताना निघून गेल्या बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. टीमचा तुम्हाला पाहायला मिळाला 32 धावा धावफलकावर. ओ हो 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 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लाऊडली अपील करण्यात आली. ते एक्झॅक्टली काय घडतंय जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि फायनली 2 अंपायर आता डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर
निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेक. दरम्यान या स्पर्धेमध्ये बघा पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या स्मरणार्थ प्रेक्षकांकरिता पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर जेव्हा सिक्सर येतात तेव्हा कॅच पकडा आणि 200 रुपयाचा कॅश प्राईज तुम्ही मिळवा. स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे पारितोषिक कंटिन्यू असणार आहे. प्रेक्षकांकरिता हा पारितोषिक आहे. कॅच पकडा सीमारेषेच्या बाहेर आणि 200 रुपयाचा कॅश प्राईज कमवा. येस येस, थँक्यू मुनीश. तुला थांबवतोय कारण फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे आणि पंचांनी तो निर्णय आता दोन्ही अंपायर मध्ये चर्चा झाल्यानंतर अखेर आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. चांगला जेल पकडण्यात आला विकेट कीपर कडून आणि हे पार रिप्ले मध्ये देखील ज्या वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि तदनंतर बॅटला स्पर्श करत असताना बॉल निघून गेला तो विकेट कीपरच्या हातामध्ये. जेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाले आणि जतीन मैदानाच्या बाहेर होतोय. आता नवीन बॅटर मैदानात एंटर होत असताना रोहित पाटील 32ला 4, षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना 53 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 21 धावा, अजूनही दूर येणारे 16 बॉल. पेपरवरती समीकरण भले सोपं दिसलं तरी रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट येत आहेत आणि ह्या विकेट कुठेतरी मी म्हणेल दबाव वाढवत असताना पुन्हा एकदा यावेळेला थोडीशी जागा बनवली. चांगला पंच पाहायला मिळतोय. गॅप फाईंड केलाय आणि बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. like through the extra cover fans for 4 runs. एक्सलंट स्ट्रोक. थोडासा मागे गेला बॅकफुटला जात असताना क्लास झळकला या फटक्या मागे. नेत्रदीपक चौकार. पुन्हा बॅकफुटला जाऊन जागा बनवून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. याही वेळेला गॅप फाईंड केला रोहितनं. क्षेत्ररक्षक आता बॉलवर पोहोचतोय. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि तिसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर मजबूत बांध्याचं शरीर आणि अशा प्रकारे वेगानं धावा धावणं कठीण असतं, परंतु रोहितनं ज्या पद्धतीने धावा कंप्लीट केल्यात कौतुकास्पद. या 3 धावांनी स्कोर 39 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलेले आहेत. 39 रन्स ऑन द बोर्ड नाव. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फाईन लेगचा फिल्डर प्रयत्न करत होता. अगदी चिमुरडा क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रयत्न करतोय तो. 2 धावा याही ठिकाणी मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न आणि आता बघता बघता 3 धावा पुन्हा पूर्ण झाल्या. चौथ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल. रोहितनं थांबवलाय. असं वाटतंय की दमछाक झाली आहे रोहितची, कारण ही चौथी धाव होऊ शकली असती, मात्र रोहितनं त्या ठिकाणी थांबवलं स्वतःला. चला, पाण्याची गरज असेल तर बिंदास्त मागवा दादा. ओव्हरची वाट बघत बसू नका. ओव्हर संपल्यावर पाणी मागवा असं नाहीये. तुम्हाला गरज वाटली तर मागवा. ओ हो, इथे प्लेड ऑन. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आणखी एक धक्का.
आफ्टर 3 ओव्हर आणि आता येणारे 12 चेंडू शिल्लक. 11 धावांची अजूनही गरज, 10 धावांची अजूनही गरज आहे. 53 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खरं तर आता मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण तर केलेली आहे, परंतु अशा प्रकारच्या विकेट्स येणं हो हो यावेळेला बी नो बॉलचा इशारा आणि बॉल मागे लॉंग स्टॉपला निघून गेला. विजयाकडे अग्रेसर होताना वेताल कोपर टीम. गोलंदाज गणेश बॅटिंग करत असताना गणेशनं चांगला खेळ साकारला. चला कालिका माता वडगरचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आता या ठिकाणी हजर राहायचं. चालू सामन्यातील विजेता संघ तुमच्या विरुद्ध खेळेल. 5 धावांची गरज आहे आणि हा फॉल फ्री हिटचा असेल. ओ हेलिकॉप्टरचा अंदाज, उडवला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. हा विजयी फटका, यश गरजच्या बॅटमधून विजयी षटकार आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकला वेताल कोपर टीमनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अँड हार्ड लक. बंद्रा मारुती काल्लेर. सन्माननीय राकेशदादा पाटील यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय सुनील दादा पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील या व्यासपीठावरती या. सुनील दादा, चला सामनावीर आपण सुमितला देणार आहोत. अष्टपैलू खेळ ज्याचा पाहायला मिळाला. प्रथमतः सुरुवातीला गोलंदाजी त्याने लाजवाब केली. सुमित आपण यायचंय. सुमित 2 षटक हाताळत असताना इकॉनॉमिकल स्पेल आणि 3 विकेट सुमितनं प्राप्त केले. तोच ठरला या मॅचचा हिरो. चला कालिका माता वडगर आणि वेताल कोपर दोन्ही कॅप्टन आपण टॉस कडे यायचंय. आणि सन्माननीय आदेशी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. टॉस देखील करणार आहोत आपण लगेचच. चला आपण मॅन ऑफ द मॅच देत आहोत सध्या. सन्मान करूयात आपल्या व्यासपीठावरती लगेचच. शुभ सन्मान कालेर गावचे गोड व्यक्तिमत्व आपले BGCA
असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष देखील आहेत आणि सन्माननीय राकेशदादा पाटील साहेबांचा आपण इथून शुभ सन्मान करूयात. हा शुभ सन्मान, शाही सन्मान आपण राकेशदादा पाटील यांचा आपण करत आहोत आपल्या व्यासपीठावरनं. हा शाही सन्मान आपण इथून आपल्या या व्यासपीठावरनं पूर्ण करत आहोत. हे गोड व्यक्तिमत्व आहेत आणि सदैव दादांचं योगदान प्रत्येक गावावरती राहिलं, प्रत्येक आणि आपण त्यांचा हा सन्मान आणि शेलार सोबत एक वेगळीच नाल आहे. आणि लगेचच आपण टॉस देखील करणार आहोत. सुनील दादा आणि राकेश दादा पाटील, राकेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करूयात. लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन इथपर्यंत जोडले गेलेत. राकेश शेठ पाटील देखील आहेत, सुनील दादा पाटील देखील आहेत. वडगर संघ आणि वेता स्पोर्ट्स कोपर एका बाजूने जय बजरंग पॉवर शेलार चषक, जय बजरंग पॉवर शेलार चषक आणि दुसऱ्या बाजूने आम्ही शेलारकर. कॉलिंग कोण देणार आहे? जय बजरंग पॉवर शेलार चषक असा कॉल आहे आणि आम्ही शेलारकर. सो टॉस कोपर संघ जिंकलाय. डिसिजन फक्त कळवा. फिल्डिंग. नक्कीच आपण राकेश शेठ पाटील यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना देखील विचारूयात या स्पर्धेबद्दल आणि काय बनायचा प्रयत्न असेल. जय शिवराय. पहिले तर स्पर्धेबद्दल म्हणायचं तर पहिलं गावाबद्दल सांगतोय. मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी तातेशेठ बरोबर इथे 2 वेळा आलेलो, जय बजरंग आणि पॉवर शेलार. आता सर्वात चांगली गोष्ट गावांनी ह्या एकच केले की प्रत्येक गावात 2 टीमी बनतात. यांनी गाव एकत्र केले, याबद्दल या गावाचं आणि यांच्याकडून प्रेरणापूर्ण भिवंडीने घ्यायला पाहिजे की आजच्या कंडिशनला मला वाटते इलेक्शनचा सण आला आहे. या सणामध्ये टीम फुटतात, राजकारण होते, पण गाव एकत्र करून यांनी चांगला उदाहरण सर्व भिवंडीसमोर ठेवलं आहे. याबद्दल पहिले त्यांचा हार्दिक आणि मला वाटते तातेशेठचं मामाचंच गाव आहे, दिनू मामा. आम्ही मामाच बोलतो आतापर्यंत. आणि स्पर्धेबद्दल सांगायचं तर मला वाटतं मी बरीच वर्ष झाले गेलो, तर सुनेदा पण बरीच वर्ष गेले. तो एवढ्या वर्षात 5,000 रुपयामध्ये हा आयोजन मला वाटतं आम्ही कुठेच बघितलं नाही. हे शेलारकरांनी करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचे
हार्दिक अभिनंदन आणि पुढे ही स्पर्धा वर्षानुवर्ष अशीच चालावी. मला वाटते 5चे थोडेसे 1-2 हजार वाढवून नाईट करावी नेक्स्ट वेळेला. काही असेल तर आम्ही शेठला सांगू, तात्या शेठला काय असेल ते करू, पण नाईट करावी. कारण हा आयोजन नियोजन प्रत्येकाने मला वाटते भिवंडीतल्या टीमने हे करावं. आणि नियोजन तर मला वाटते असं कोणी करू शकत नाही 5,000. आम्ही पहिल्यांदा बघतोय दोन्ही टीम वडगर कोपर माझ्या टीम आहेत. मला वाटते आता दोन्ही जिंकल्या हारल्या तरी काही फरक नाही. चला सामना बरोबरीत राहावा तुमचा कोणालाही. थँक्यू सर. थँक्यू सो मच राकेश पाटील. भरपूर चांगलं मोलाचं उदाहरण त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं. कारण की बघा गावाची एकजुटता असते, तुम्ही एकत्र राहणं. आणि खरं तर जितका एकीचा संघ असेल बघा, काडी एक असते ती इझिली कोणी तोडू शकता, पण तुम्ही काड्यांचा गुच्छा बनवला गेला तर ते तोडणं कठीण असतं. आणि तेच राकेश दादांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं की तुम्ही जितके एकजुटीने राहाल तितका तुमचा उदयास होऊ शकतो. आणि शिलारकरांनी ते दाखवलंय. म्हटलं अर्थात त्यांनी म्हटलं एक जीवाचे एक भावाचे आम्ही एकत्र एक शिलारचे, आणि तेच काम केलंय. जवळ लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये समीरजी ठाकरे तिथे जॉईन असतील आणि करूयात आपण या नेक्स्ट मॅचला सुरुवात. चेक. चला सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. लगेचच विनंती असेल वेताल कोपर आपण त्वरित क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्या. आणि सलामीची जोडी ही कालिकामाता वडघर संघ आपण या मैदानामध्ये एंटर करायचे. राकेश पाटील साहेबांनी अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं.